नमस्कार, उमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत गावरान पद्धतीने पिठलं बनवणार आहोत। पिठले हे कोणत्याही भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो। ज्वारी, बाजरी, मका बरोबर खाल्ली जाणारी अशी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर ही रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ हा लास्टपर्यंत पूर्ण बघा। पिठलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा कांदा मी उभा कट करून घेतला, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतले, थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि लसूण 10 ते 12 घेतलेले आहेत। सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता, कमी जास्त प्रमाणात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि हे बारीक असं आपण याचं वाटण करणार आहोत। शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे मी याचे वाटण तयार करून घेतले। गॅसवर मी कढई ठेवली, कढईमध्ये 4 टेबलस्पून येथे तेल मी घेतले। तेल हे गरम झालं तर त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घ्यायचं। मोहरी ही तेलामध्ये छान असं फुलू द्या। मोहरी ही तेलामध्ये छान असं फुलली म्हणजे तडक्याला फोडणी खमंग बसते, पिठलं देखील चवीला अप्रतिम होतं। मोहरी छान असं फुलली तर त्यामध्ये 1 चम्मच जिरे ही तेलामध्ये छान असे फुलवून घ्यायचं। त्यामध्ये सर्वात अगोदर 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून येथे टाकून घ्यायचं। कांदा नंतर टाकायचा, अगोदर टोमॅटो टाकायचं। टोमॅटो हा तेलामध्ये छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी उशीर लागतो, त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला टोमॅटो हे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटं हा टोमॅटो तेलामध्ये छान असं परतून आपण घेतल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आपण यामध्ये संपूर्ण टाकून घेऊयात आणि तेही टोमॅटो बरोबर आपण चांगलं असं मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात। कांदा टाकल्यानंतर आपल्याला 1-1.5 मिनिट हे तेलामध्ये छान असं आपल्याला कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत, कांदा हा तांबूस रंग होईपर्यंत आपण हे तेलामध्ये छान असं परतून घेऊयात। आता कांदा आणि टोमॅटो छान असं आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामधून केलेले वाटण यामध्ये संपूर्ण टाकून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं तर त्यामध्ये मी जरासुद्धा पाणीही टाकलेलं नाही। पाणी न टाकता हे वाटण मी तयार करून घेतलेले होते। हे संपूर्ण मी यामध्ये टाकून घेतले आणि तेही आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोंबरोबर। या वाटणामधील लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेऊयात। किमान 1 ते 1.5 मिनिट आपण तेलामध्ये छान असं मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात। मिरचीचा ठेचा हा परतून झाल्यानंतर आता यामध्ये पाव टीस्पून हळद टाकून घ्यायची आणि तेही चांगलं असं आपण सर्वत्र मिक्स करून घेऊयात। हळद मिक्स करून झाल्यानंतर आपण वाटण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तर त्याचमध्ये मी 1 ग्लास हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि ते चांगलं फिरवून यामध्ये टाकून घेतले। आता कढईमधले सर्व चांगलं आपण मिक्स करून घेतले। आता यामध्ये 1 चम्मच हे मीठ टाकून घ्यायचं। या पाण्याला आता चांगले अशी खळखळून उकळी येऊन द्यायचं। त्यानंतरच आपण यामध्ये बेसन टाकून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता छान असं खळखळून या पाण्याला उकळी आलेली आहे। यामध्ये मी 1 वाटी हे चाळून घेतलेले बेसन यामध्ये टाकते। बेसन हे चाळून टाकावे। सर्व बेसन टाकल्यानंतर चम्मचने हे असं फिरवून घ्यायचं, बेसन हे हटवून घ्यायचं। एकाच दिशेने फिरवत बेसनाच्या गाठी हे फोडून घ्यायच्या। बेसनाच्या गाठी हे फुटेपर्यंत ही भाजी पूर्णपणे तयार होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। नॉनस्टॉप आपल्याला हे फिरवत राहायचं आहे, म्हणजे बेसनाच्या हे गाठी होत नाहीत। हे फिरवत असताना गॅसची फ्लेम हे लो टू मिडियमच ठेवायची आहे। फास्ट फ्लेमवर आपल्याला हे फिरवून नाही घ्यायचं, मिडियम फ्लेमवर हे आपल्याला फिरवून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। आपल्याला हे पिठलं 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, तरच या पिठल्यामधील कच्चेपणा हा निघून जाईल। अशा पद्धतीने पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे 5-6 मिनिटं आपण हे याच्यावर ताट झाकणार आहोत। मध्ये मध्ये हे तळापासून ढवळून घ्यायचं। 5-6 मिनिटं आता झालेले आहे, त्याच्यावरची ताट मी काढून घेते। आता आपलं पिठलं हे बनवून तयार झालेलं आहे। थोडंसं असं आपण फिरवून घेऊयात। गॅस मी आता बंद करून घेतले।
आता तुम्ही पाहू शकता मस्त छान झणझणीत असं पिठलं हे बनवून तयार झालेलं आहे। पिठले हे दाटसर झालेले आहे। मी पिठल्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। गरम गरम पिठलं मी येथे सर्व करून घेते। हे पिठलं कोणत्याही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता। इतकी मस्त झणझणीत ही कमी वेळेत बनवून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार।